Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon, sir. Good afternoon, everybody. सर्वांना नमस्कार. डॉक्टर अंकुश मोरे, सोनोबा बसवंत महाविद्यालय शहापूर, अर्थशास्त्र विभाग, TYBA, इकॉनॉमिक्स पेपर नंबर 10, रिसर्च मेथडॉलॉजी. याच्यावर आज आपलं लेक्चर आहे. स्क्रीन शेअर झाली का? हॅलो, स्क्रीन शेअर झाली? झाली. पुरी दिसते ना? हो. तर आपण मागच्या लेक्चरला रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये पहिला चॅप्टर पाहत होतो. त्याच्यामध्ये संशोधन पद्धती या संदर्भामध्ये पाहत होतो. तर आपण नैसर्गिक शास्त्रातील संशोधन आणि सामाजिक शास्त्रातील संशोधन काय आहे, संशोधन म्हणजे काय, सामाजिक संशोधन म्हणजे काय, अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे काय, हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. त्याचबरोबर अर्थशास्त्रीय संशोधनाचे स्वरूप काय आहे हे पण आपण पाहत होतो किंवा पाहिलेलं आहे. अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे त्याच्या अनुषंगाने आपण पाहिलेलं आहे. अर्थशास्त्रीय संशोधनाचं स्वरूप आणि व्याप्ती याचाही आपण विचार मागच्या लेक्चरला केलेला आहे. तर ज्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थांचा विस्तार आणि विकास होत जातो, त्याबरोबर
अर्थव्यवस्थेमध्ये अर्थशास्त्रीय संशोधनाची व्याप्ती निर्माण होते किंवा अर्थशास्त्रीय संशोधन हे साधारणपणे आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. आपण पाहिले सर्वसाधारणपणे मानवाच्या समोर ज्या अनेक प्रकारचे समस्या प्रश्न तात्कालिक स्वरूपामध्ये निर्माण होतात आणि त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी निर्मूलन करण्यासाठी एक रिसर्च ऍक्शन किंवा त्याला आपण कृती आराखडा म्हणतो किंवा कृती संशोधन म्हणतो. काही गोष्टी या तात्काळ उद्भवलेल्या असतात आणि तात्काळ त्याच्यावर जरा अल्पकालीन किंवा त्याला अंतरिम म्हणतो आपण, इंटरिम उपाययोजना आपल्याला कराव्या लागतात आणि ते करायचे असतात. तर त्याच्या बाबतीमध्ये आपण किंवा सरकार किंवा संशोधक काय करत असतात तर साधारणपणे संशोधन करत असतात. अशा प्रकारचे जे संशोधन असतात साधारणपणे सगळ्यांनी आपले व्हिडिओ चालू करा रे, रेकॉर्डिंग होते. व्हिडिओ चालू करा, व्हिडिओ चालू करायचं आणि अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये अशा प्रकारच्या तात्काळ स्वरूपामध्ये त्याच्यावर आपल्याला काय करायचं असतं, तरतूद करायची असते. तर अशा स्वरूपाचं संशोधन सरकारला फंड देऊन करावं लागतं आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम काय आहेत याचाही विचार आपल्याला साधारणपणे करावा लागतो. म्हणून अर्थशास्त्रीय संशोधनाची व्याप्ती जसजसं अर्थव्यवस्थांचा विस्तार आणि विकास होत गेला त्या प्रमाणामध्ये ते वाढत गेली. आणि म्हणून सामाजिक शास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक बाजूंचा, आर्थिक पैलूंचा, आर्थिक समस्यांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ते करत असताना अनेक प्रकारच्या समस्या मानवाला जीवन जगत असताना ज्या येत असतात आणि त्या समस्याच्या निर्मितीपासून ते निराकरणापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला काय करावं लागतं, उपाययोजना कराव्या लागतात किंवा त्या समस्याचं निर्मूलन आपल्याला करावं लागतं. हे करत असताना मग व्याप्ती का वाढते संशोधनाची, अर्थशास्त्रीय संशोधनाची व्याप्ती का वाढते? आता माहित आहे आपल्याला की जर आपण 19व्या शतक आणि 20व्या शतक आणि 21व्या शतकाची जर तुलना केली गेली तर 1901 ची जर जगाची लोकसंख्या पाहिली गेली तर ही साधारणपणे 200 कोटी लोकसंख्या होती आणि त्याच्यामध्ये भारताची लोकसंख्या ही फक्त 21 कोटी होती. आज 2011 आणि 2021 आपल्याला माहित आहे की जनगणना आता 2021 ला जनगणना सुरू झाली होती किंवा तशा प्रकारचं नोटिफिकेशन सरकारनं काढलं होतं आणि आजची लोकसंख्या जर पाहिली गेली तर साधारणपणे ते 135 कोटीपेक्षा जास्त. आता ज्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढत जाते त्या प्रमाणामध्ये कुठल्याही देशाचं सरकार असेल, कारण तेवढे उपभोक्ते वाढले, तेवढे श्रमिक वाढले, तेवढे काम करणारे वाढले, तेवढे वाढले. आता संबंध वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या गरजा आपणाला पूर्ण करायची असतील तर त्याच्यासाठी इथपासून आतापर्यंत त्याचा सूक्ष्म पातळीपासून ते समग्र पातळीपर्यंत अभ्यास सरकारला करावा लागतो आणि त्याच्यासाठी मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला संशोधन करावं लागतं आणि त्या संशोधनाची व्याप्ती ही वाढत जाते. आपल्याला माहिती आहे 1947 ला ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस 35 कोटी लोकसंख्या होती भारताची आणि त्यांना पुरेसं अन्न भारतीय शेतीमध्ये उपलब्ध होत नव्हतं, कारण आपलं पारंपरिक पद्धतीची असणारी शेती आणि त्या शेतीमध्ये असणारी दर हेक्टरी उत्पादकता ही कमी होती आणि दर हेक्टरी उत्पादकता कमी असल्यामुळं 35 कोटी लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य आपल्याकडे उपलब्ध नव्हतं. आपल्याला माहिती आहे 1950-51 पासून 1948 ला
प्लॅनिंग कमिशनची निर्मिती झाली गेली, नियोजन मंडळाची स्थापना झाली आणि नियोजन मंडळाची स्थापना झाल्याच्या नंतर मग आपल्याला अल्पकालीन आणि दीर्घकालीन काही उद्दिष्टे अर्थव्यवस्थेसमोर ठेवले आणि हे उद्दिष्ट जर साध्य करायचे असतील तर त्याच्यासाठी एखादी कुठली तरी एक अथॉरिटी असणं आवश्यक आहे, प्राधिकरण असणं आवश्यक आहे, की त्याच्याबाबत काही बॉडी असणं आवश्यक आहे आणि ती बॉडी किंवा ती प्राधिकरण म्हणजे प्लॅनिंग कमिशन किंवा नियोजन आयोग. आणि मग दर 5 वर्षाला आपल्याला माहित आहे की नियोजन आयोगाचं असतं 51 ते 1956 55 56 60 61 म्हणजे दर 5 वर्षाला असं नियोजन. शेवटची जी पंचवार्षिक योजना होती त्याला आपण 5 इयर प्लॅन म्हणतो, हे 12 ते 17 होती. 12वा जो 12वी पंचवार्षिक योजना 12 ते 17 होती. आपल्याला माहित आहे 1914 मध्ये नवीन सरकार आलं गेलं, काँग्रेसचं सरकार गेलं किंवा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार केलं गेलं आणि एनडीएचं किंवा त्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आलं गेलं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी प्लॅनिंग कमिशन हे बरखास्त केलं गेलं. म्हणजे प्लॅनिंग म्हणजे स्वातंत्र्यापासून अल्पकालीन आणि दीर्घकालीन अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे साध्य करणे आणि ते उद्दिष्ट साध्य करत असताना टॉप टू बॉटम त्याला आपण ग्रास रूट म्हणतो, दिल्ली ते गल्ली म्हणजे गावापासून ते दिल्लीपर्यंत जे नियोजन व्हायला पाहिजे होतं त्या नियोजनाची बॉडी होती ती या सरकारनं बरखास्त केली. आता याचा अर्थ काय परत्वे त्याच्यामध्ये बदल झाले गेले, धोरणामध्ये बदल झाले. नियोजन आयोगाची जागा आपल्याला माहित आहे की नीती आयोगाने घेतली गेली. आता नियोजन आयोग काय, औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आर्थिक विकासाचा वृद्धी दर वाढवायचा असेल आणि ती वाढ करत असताना अल्पकालीन गुंतवणूक किती करावी लागेल, दीर्घकालीन गुंतवणूक किती करावी लागेल, शेतीच्या वेगवेगळ्या इनपुट्सवर गुंतवणूक किती करावी लागेल, औद्योगिक क्षेत्राच्या पायाभूत क्षेत्रासाठी किती गुंतवणूक करावी लागेल, समग्र अर्थव्यवस्थेमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्षेत्राला म्हणजे ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्री सेक्टर किंवा उद्योग आणि शेती क्षेत्राला परस्पर पूरक असणाऱ्या जे सेवा आहेत त्या सेवा मग वाहतूक असतील, दळणवळण असतील, शिक्षण असतील, प्रशिक्षण असेल, संशोधन असेल, बँका असतील, विमा व्यवसाय असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग संस्था असतील, बिगर बँकिंग संस्था असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बाजार असतील, त्याच्यावर नियंत्रण करणाऱ्या वेगवेगळ्या अथॉरिटी असतील, म्हणजे या सर्व गोष्टींचा समग्र स्वरूपामध्ये आणि सूक्ष्म पद्धतीने विस्तार आणि विकास करायचा असेल तर ते नियोजन आयोग ते करत होतं. आणि म्हणून मी हे का सांगत होतो की स्वातंत्र्याच्या वेळेस 35 कोटी असणाऱ्या लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य भारतीय शेतीमध्ये नव्हतं आणि आज जर आपण पाहिलं गेलं तर 135 कोटी म्हणजे 100 कोटी लोकसंख्या गेल्या 60-75 वर्षामध्ये वाढली गेली. आता 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य होत आहे पुढच्या वर्षी, तर त्या 75 वर्षामध्ये जवळपास 100 कोटी अधिकची लोकसंख्या वाढली गेली आणि आज एवढ्या लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे. किमान 2 वर्ष पुरेल, जरी दुष्काळ देशामध्ये पडला 2 वर्ष तरी 2 वर्ष पुरेल एवढं अन्नधान्य आपल्या भारतीय गोडाऊन मध्ये उपलब्ध आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की शेती क्षेत्रामध्ये सरकारनं पंचवार्षिक योजनेच्या मार्फत असेल किंवा आपल्याला माहित आहे की हरित क्रांती ग्रीन रिव्हॉल्युशन असं म्हणतो 1960-65 ला आपल्या वेगवेगळ्या शेती क्षेत्रामध्ये प्रयोग झाले गेले. नवीन खत असतील, बी बियाणं असतील, रासायनिक खते असतील, औषध फवारणी असेल, शेत जमिनीचं समतलीकरण असेल, पडीक जमीन लागवडीखाली आणणं असेल, म्हणजे अशा समग्र पातळीवर सूक्ष्म पद्धतीने आणि हवामानाला अनुसरून किंवा पीक पद्धतीनुसार किंवा जमिनीचं किंवा मातीचं माती परीक्षण करून कुठल्या प्रकारचं पीक त्या ठिकाणी येऊ शकतं या विषयाचं शोध आणि संशोधन अर्थव्यवस्थेच्या कृषी विद्यापीठामध्ये, कृषी महाविद्यालयामध्ये किंवा भारतीय कृषी अनुसंधान संस्था हैदराबाद ही भारतातील शेती क्षेत्रातली सर्वात मोठी संस्था आहे की शेतीच्या संदर्भामध्ये सर्व पाहण्याचं कार्य ती करत असते. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन झालं गेलं आणि संशोधनाची व्याप्ती वाढल्या गेल्यामुळं कृषी क्षेत्रामध्ये दर हेक्टरी उत्पादकता अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण आयात करत होतो. आपल्याला माहित आहे PL 480 खाली PL पब्लिक लॉ असं त्याला म्हणून 480 अमेरिका, ब्राझील, कॅनडाकडून आपण काय करत होतो, गहू आयात करत होतो 1965 पर्यंत आणि 65च्या नंतर शेती क्षेत्रामध्ये मग सर्वच पिकाबाबत हरित क्रांती झाली गेली मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन, कच्च्या मालाचं उत्पादन झालं गेलं आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालो. अन्नधान्य आयात करण्यापेक्षा आता आपण अन्नधान्य मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करतो. अरब कंट्रीज जे आहेत त्यांच्याकडून आपण जे पेट्रोलियम पदार्थाची आयात करतो, तेलाची आयात करतो, त्यांना आपण काय देतो, मसाल्याचे पदार्थ असतील, तांदूळ असेल, गहू असेल, ज्या ज्या प्रकारचं अन्नधान्य आहे त्या प्रकारचं अन्नधान्य आपण या देशांना निर्यात करतो आणि या देशाकडून आपण खनिज तेलाची आयात करतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे
की अर्थव्यवस्थेचं मध्ये कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन झालं, संशोधनाची व्याप्ती वाढली गेली आणि वाढत्या संशोधनाच्या व्याप्तीबरोबर अर्थव्यवस्था समग्र कृषी क्षेत्रातल्या कच्चा माल आणि अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झाली गेली आणि स्वयंपूर्णतेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये शेती क्षेत्रामध्ये संशोधन केलं गेलं आणि म्हणून याला कृषी अर्थशास्त्र असं म्हणतो. संशोधनाची व्याप्ती, नवीन समस्या निर्मिती, त्याचं निर्मूलन, त्याच्यावर उपाययोजना करणे आणि ती नाहीशी करणे, पुन्हा ती होणार नाही. आपल्याला माहित आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण 1900 म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटी किंवा शेवटचे 2 दशक जर 80-81 ते 90-91 चे 2 दशक पाहिले गेले तर आपल्याकडे पोलिओचं मोठ्या प्रमाणामध्ये पोलिओ मुलांना व्हायचा. मग त्याच्यासाठी काय केलं गेलं, अर्थव्यवस्थेमध्ये शोध आणि संशोधन केलं गेलं. हो असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल किंवा भारतीय आरोग्य संघटना असेल, या दोन्ही संघटनांनी मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष घातलं गेलं आणि भारतामध्ये जे हवामान आहे त्या हवामानाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन केलं गेलं आणि या हवामानामध्ये तो जो व्हायरस आहे किंवा तो जो जीवाणू विषाणू आहे पोलिओचा, हे जर आपण निराकरण करण्यासाठी तशा प्रकारची लस शोधून काढली गेली आणि ती लस शोधली गेली आणि 5 वर्षाच्या खालच्या प्रत्येक बालकाला आपण त्याची लस दिली जाते आणि आज आपल्याकडे काय आहे, भारतामध्ये जर पाहिलं गेलं अपवादात्मक परिस्थिती एखादी आपल्याला काय होते, एक केस सापडू शकते, तसं ते 100% पोलिओचं निर्मूलन झालं. म्हणजे ही समस्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झाली गेली कारण त्या पोलिओमुळे काय होतं, व्यक्ती लुळापांगळ्या होते आणि जी आपल्याला जो कामगार आहे किंवा लोकसंख्येचं रूपांतर 14 वर्षानंतर ते आपल्याला कामगारामध्ये होतं. म्हणजे आपल्याला काय म्हणतो की 0 ते 14 ही कशी आहे, नॉन अर्निंग पॉप्युलेशन आहे, म्हणजे न मिळवती लोकसंख्या आहे आणि 60च्या वरची जी आहे त्याला न मिळवती लोकसंख्या म्हणतो. पण 14 ते 59 या वयोगटामध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती त्याला अर्निंग पॉप्युलेशन म्हणतो, त्याला करती लोकसंख्या म्हणतो आणि या करती लोकसंख्या जर आपणाला सबळ बनवायची असेल, सामर्थ्यवान बनवायची असेल, त्याची कार्यक्षमता, त्याची शक्ती वाढवायची असेल, आता व्यक्तीची किंवा कामगारांची कार्यक्षमता वाढणे किंवा शक्ती वाढणे म्हणजे उत्पादकता वाढणे, कारण तो श्रम हा उत्पादनाचा घटक उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये प्रभावीपणे कार्य करत असेल किंवा सक्षमपणे कार्य करत असेल तर त्याची उत्पादकता काय होते, त्या वस्तू आणि सेवेची उत्पादकता वाढते. म्हणून श्रम हा उत्पादनाचा घटक अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला करती लोकसंख्या ही सामर्थ्यवान व सबळ बनवायची असेल तर त्याच्यासाठी लागणारे मग अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या गरजा किफायतशीर किमतीला नियमितपणे सर्वांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण सरकार आपलं धोरण निश्चित करत असतं आणि म्हणून संशोधनाची व्याप्ती, जेवढ्या समस्या तेवढी संशोधनाची व्याप्ती मोठी. आर्थिक प्रश्न निर्माण झाला, आपल्याला माहित आहे की वर्तमानकालीन परिस्थितीत आपला जीडीपी ग्रोथ रेट असेल, इकॉनॉमिक ग्रोथ रेट असेल, आपला आर्थिक वृद्धीचा दर हा एकदम 2-2.5% आहे, मायनस, काही क्षेत्रातला मायनस आहे. साधारणपणे आता जर पाहिलं इंडस्ट्रियल सेक्टरचा तर तो -1.5 आहे, एग्रीकल्चरचा सुद्धा साधारणपणे 2-2.5% आहे, सेवा क्षेत्राचा 3-3.5% आहे आणि ऍव्हरेज काढले तर 2-2.5% आर्थिक विकासाचा वृद्धी दर आहे. आता सरकारच्या समोर सर्वात तर अर्थव्यवस्थेमध्ये ज्या बंद पडलेले जे कारखाने आहेत किंवा लॉकडाऊनमुळे बंद पडलेले जे कारखाने आहेत, ते कारखान्यांचं काय करणं, सुरू करणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि ते करत असताना आपल्याला सरकारला साधारणपणे रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे आद्य कर्तव्य आहे. तेव्हाच अर्थव्यवस्थेमध्ये काय होईल, तेव्हाच अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकासाचा वृद्धी दर काय वाढेल, लोकांना रोजगार मिळेल, लोकांच्या हातामध्ये काय येईल, पैसा येईल आणि पैसा आला की आपोआप काय करेल, खरेदीमध्ये वाढ होईल. म्हणजे साधारणपणे या सर्व गोष्टींचा विचार करत असताना आपणाला, सरकारला किंवा संशोधकाला या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात आणि म्हणून सामाजिक संशोधनाचं स्वरूप किंवा व्याप्ती पाहत असताना, सामाजिक संशोधनाचं स्वरूप किंवा व्याप्ती पाहत असताना आपणाला तर या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात आणि म्हणून आपला जो पहिल्या चॅप्टर मधला नंतरचा घटक जो आहे, आपण नेचर ऑफ
सोशल सायन्स रिसर्च किंवा इकॉनॉमिक्स रिसर्च आपण पाहिलेलं आहे, ती मागच्या लेक्चरला आपण पाहिलेलं आहे की समस्येची जाणीव निर्माण करणे, ग्रंथालयाचा उपयोग करणे किंवा संकल्पना स्पष्ट करणे, तथ्य संकलन करणे, माहिती गोळा करणे, तथ्यांची मांडणी करणे किंवा तथ्याविषयी विश्लेषण करणे, गृहीतक मांडणे, गृहीतांची प्रचिती घेणे, निष्कर्ष काढणे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे घटक किंवा आपण संशोधनाच्या दृष्टिकोनातून मागच्या लेक्चरला पाहिलेले आहे, त्याच्या व्याप्तीच्या दृष्टिकोनातून पाहिलेले आहेत. आणि म्हणून संशोधनाचं स्वरूप जर आपण पाहिलं गेलं तर ते कुरियनच्या मते सांगितलेलं आहे की अर्थशास्त्रीय संशोधनात प्रामुख्याने विविध प्रकारच्या आंतरसंबंधाचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. कुठल्याही समस्येचा काहीतरी एक आंतरशोध असतो, परस्पर संबंध असतो, परस्पर कार्यकारण भाव असतो. आणि त्या परस्पर कार्यकारण भावाचा आपण काय करत असतो, पाठलाग करत असतो आणि तो शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि ती घटक किंवा ती अर्थव्यवस्था मध्ये जी समस्या प्रश्न निर्माण होतो तो संशोधनाच्या क्षेत्रामध्ये संशोधन करून ते नष्ट करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे स्कोप ऑफ सोशल किंवा इकॉनॉमिक्स रिसर्च. स्कोप ऑफ सोशल किंवा इकॉनॉमिक रिसर्च, सामाजिक किंवा अर्थशास्त्रीय संशोधनाची व्याप्ती. आता मी सांगितले की तुम्हाला लोकसंख्याशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्या वाढीचा दर, जन्म प्रमाण, मृत्यू प्रमाण, स्त्री पुरुष लिंग रचना, स्त्री पुरुष किती आहेत, ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या किती आहे, शिक्षित आणि अशिक्षित किती आहेत, लोकसंख्येची घनता किती आहे, म्हणजे लोकसंख्येचा इतिपासून आतापर्यंत, सुरुवातीपासून शेवटापर्यंत किंवा अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्या ही ताण भार आहे की ओझा आहे हे आपल्याला पाहावं लागतं. म्हणून जगामध्ये आपण साधारणपणे 3 गोष्टींचा विचार करत असतो. जगामध्ये काही देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती विपुल आहे पण त्या तुलनेमध्ये लोकसंख्या ही कमी आहे आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, न्यून लोकसंख्येचा देश म्हणतो. काही देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीच्या तुलनेमध्ये लोकसंख्या जास्त आहे तर त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, अतिरिक्त लोकसंख्या म्हणतो. जेवढी नैसर्गिक साधन संपत्ती आहे तेवढीच लोकसंख्या आहे, त्याला आपण पर्याप्त लोकसंख्या म्हणतो. कॅनन नावाचा अर्थशास्त्रज्ञ किंवा लोकसंख्या अर्थशास्त्रज्ञ आहे तो, त्याने सांगितलं गेलं की जगामध्ये ही 3 प्रकारची अवस्था आहे. एक पर्याप्त लोकसंख्या, एक न्यून लोकसंख्या, एक अतिरिक्त लोकसंख्या. आपल्याला माहित आहे आशियाई खंडामध्ये जे देश आहेत, मग भारत असेल, चीन असेल, जपान असेल, इंडोनेशिया असेल किंवा पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल किंवा जे कोरिया असेल, थायलंड असेल, हे जे देश आहेत या देश विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळं या ठिकाणी असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे नैसर्गिक साधन संपत्तीपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळं लोकसंख्येचा विस्फोट आहे. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, लोकसंख्येचा विस्फोट आहे. आपल्याला माहित आहे जर शहापूरच्या रस्त्याला आपण जात असताना उगाच आपण जर आकाशाकडे बघत उभारलो, थोडे वेळ 5 मिनिट आपण जर उभारलो गेलो बघत, तर आपल्या पाठीमागून येऊन विचारेल काय झालं, त्याच्या पाठीमागचं त्याला विचारेल आणि आपण हळूच निघून गेलं तरी लोक बघत राहतील. म्हणजे याचा अर्थ तिथे काहीतरी एवढी गर्दी लगेच जमा आणि त्यामुळं अनेक प्रकारच्या समस्या आणि प्रश्न ह्या निर्माण होऊ शकतात. म्हणून लोकसंख्येच्या विस्फोटाच्या अवस्थेमध्ये आपण आहोत आणि म्हणून हे प्रकारचा अशा प्रकारचा विचार वाढणाऱ्या लोकसंख्येला नियंत्रण प्रस्थापित करणे, आहे त्या लोकसंख्येला या जीवनावश्यक गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य देणे, या बाबतीमध्ये आपल्याला शोध आणि संशोधन करावं लागतं. आणि म्हणून लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास करत असताना एक अर्थशास्त्रीय संशोधनाच्या व्याप्ती म्हणजे व्यापकता, किती जण सामावलेले आहेत, किती समस्या प्रश्न त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे, त्याला आपण व्याप्ती म्हणतो, दुसरं काहीच नाही. आणि म्हणून जसं अर्थव्यवस्थांचा विस्तार आणि विकास होत जाईल तसं अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून लोकसंख्याशास्त्र, लोकांचं राहणीमान, अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं राहणीमान किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा कुठल्याही संशोधनाचा अंतिम उद्देश काय आहे, सत्याचा शोध घेणे. सत्याचा शोध घेणे म्हणजे याचा अर्थ काय आहे, समाजवादी समाज रचना प्रस्थापित करणे किंवा कल्याणकारी राज्याची कल्पना स्थापन करणे. आता याचा उद्देशच काय आहे की लोकांचा राहणीमानाचा दर्जा वाढवणे. आता राहणीमानाचा दर्जा वाढवणं म्हणजे त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या गरजा काय करणे, त्यांना मिळणे. आपल्याला 3 मूलभूत गरजा होत्या, अन्न, वस्त्र, निवारा, बरं, अमर्त्य सैल,
हा अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विषयाचा तज्ञ आणि त्या ठिकाणी त्यानं 2 ऍड केल्या, एक आरोग्य आणि शिक्षण. या 5 जीवनावश्यक वस्तू आहेत आणि या जीवनावश्यक वस्तू जर लोकांना सहज उपलब्ध होत असतील, त्यांचा राहणीमानाचा दर्जा वाढत असेल. आता राहणीमानाचा दर्जा वाढणे म्हणजे काय? अन्न त्यांच्या ताटामध्ये, जर आपण फूड सिक्युरिटी पाहिले गेले त्याचे 5 टप्पे आहेत. ज्यांच्या ताटामध्ये काय नाही त्यांना किमान डाळ आणि भात देणे म्हणजे पहिला टप्पा. दुसरा टप्पा, डाळ भात मिळत असेल तर त्याच्याबरोबर भाजी आणि पोळी देणे, दुसरा टप्पा. तिसरा टप्पा, त्यांना विविध प्रकारचे फळ भाजीपाला उपलब्ध करून देणे. चौथा टप्पा, दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देणे. आणि 5वा टप्पा, समग्र थाळीमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ असणे. मग त्याच्यामध्ये मग 2 वरण भात असेल, भाजी पोळी असेल, भाजीपाला असतील, फळं असतील, दुग्धजन्य पदार्थ असतील, ड्राय फ्रुट्स असतील, मिष्टान्न असेल. म्हणजे असे टप्प्याटप्प्याने 5 टप्प्याकडे आपण हळूहळू जाणे. म्हणजे तुमच्या ताटामध्ये काही नसताना 2 पदार्थ, 4 पदार्थ, अनेक पदार्थ येणे, याला आपण काय म्हणतो? राहणीमानाचा दर्जा किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असं म्हणतो. वस्त्र असतील, अनेक प्रकारचे वस्त्र अंगावर असणे, म्हणजे त्यांना किमान शरीर झाकण्यासाठी वस्त्र असणे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मोसमी बदलानुसार थंडीमध्ये थंडीचे वस्त्र असले गेले पाहिजे, पावसाळ्यामध्ये पावसाळी वस्त्र असले गेले पाहिजे, उन्हाळ्यामध्ये उन्हाळी वस्त्र असले गेले पाहिजे. या सर्व गोष्टींचा विचार करणे याला आपण काय म्हणतो? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा राहणीमानाचा दर्जा निर्माण करणे असं त्याला साधारणपणे आपण म्हणत असतो. आणि पर्यायाने लोकांच्या राहणीमानामध्ये बदल करणे किंवा वाढ करणे हा एक उद्देश त्याचा साधारणपणे असतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की वस्त्र किंवा शरीर टाकण्यासाठी निवारा असणे. म्हणजे मोसमी बदल जे होतात, हवामानामध्ये जे बदल होतात, त्या हवामानापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला काय लागेल तर त्याच्यासाठी मग निवारा लागेल. शिक्षण म्हणजे किमान संज्ञान होणे, सहज कोण आपल्याला फसवून जाणार नाही अशांच्या संदर्भामध्ये आपणाला काय करणे? शिक्षण देणे. आणि आरोग्य, निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी किमान आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छ पिण्यासाठी पाणी देणे, दारिद्र्याचं निर्मूलन करणे, रोजगार निर्माण करणे, हे सगळे घटक पुढे आहेत. सवळ तुमच्या स्क्रीन दिसतात. हे सर्व प्रस्थापित करणे किंवा हे सर्व उपलब्ध करून देणे याला आपण अर्थशास्त्रीय संशोधनाची व्याप्ती म्हणतो. समस्याचं निराकरण करणे, कुठली समस्या असेल, बेकारी असेल, रोजगार असेल, शेती आणि औद्योगिक उत्पादन असेल, बाजारपेठांचा शोध आणि संशोधन असेल. म्हणजे किती प्रमाणामध्ये आपण जर उत्पादन केलं तर त्या उत्पादनाला बाजारपेठेमध्ये मागणीच नसेल तर त्या उत्पादन करण्याला काही अर्थ असत नाही. पण बाजारपेठांचा, नवनवीन बाजारपेठाचा शोध घेणे, नवनवीन ग्राहक आपल्या वस्तूंना निर्माण करणे, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण वस्तूची निर्यात करणे, याला आपण बाजारपेठांचं शोध आणि संशोधन घेणं असं म्हणतो. आयात निर्यात क्षेत्रामध्ये वाढ आणि विस्तार करणे, बँकिंग व्यवस्था बळकट करणे, संपत्तीचे वितरण करणे, रिअलोकेशन ऑफ रिसोर्सेस, संपत्तीचं वितरण करणे. याचा अर्थ काय आहे की ज्यांचं उत्पादन जास्त आहे त्यांना पुरोगामी पद्धतीने कर आकारणी करणे, जास्त उत्पन्न जास्त कर, कमी उत्पन्न कमी कर, ज्यांचं उत्पन्न नाही त्यांच्यावर कर नाही, पण इतरांकडून करापासून मिळालेले जे पैसा आहे किंवा जे उत्पन्न आहे, प्राप्ती आहे, ते त्यांच्यावर खर्च करणे. आणि म्हणून माहित आहे आपल्याला दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला आपण काय करत असतो? मोफत स्वरूपाचं अन्नधान्य उपलब्ध करून देतो. फूड सिक्युरिटीच्या अंतर्गत त्याला अन्न सुरक्षा म्हणतो. अन्ना वाचून कोण मरणार नाही, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेखाली घर देत असतो. आपल्याला माहिती आहे की या सरकारचं उद्दिष्ट 2022 पर्यंत घराविना देशामध्ये कोण राहणार नाही, म्हणजे सर्वांना घरे उपलब्ध करून देणे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की संपत्तीचं पुनर्वाटप किंवा संपत्तीचं वितरण किंवा त्याला रिसोर्स अलोकेशन्स असं म्हणतो, रिअलोकेशन्स म्हणजे साधन सामुग्रीचं पुनर्वाटप करणे. म्हणजे ज्यांच्याकडे आहे त्यांचं कराच्या रूपाने काढून घेणे आणि ज्यांना नाही त्यांना करापासून मिळालेल्या उत्पन्नातून त्या किमान अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या गरजा काय करणे त्यांना पुरविणे. किंमत सिद्धांत आपल्याला माहिती आहे वस्तूची किंमत कशी निश्चित होते. 10 मिनिटांमध्ये आपलं डिस्कनेक्ट होते झूम मीटिंग, त्याच्यानंतर तुम्ही रिकनेक्ट व्हायचं आहे. किंमत सिद्धांत, उपभोग आणि बचत. आता माहित आहे आपल्याला किंमत बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत कशी ठरत असते आपल्याला माहित आहे.
जागतिक बाजारपेठेमध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये दोन प्रकारच्या सत्ता आहेत. एक, कशाचं उत्पादन करायचं, कुठे करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं याबाबतचे निर्णय त्या देशातली केंद्रीय अधिसत्ता म्हणजे केंद्र सरकार घेत असतं, त्याला आपण साम्यवाद म्हणतो. बाजारपेठेमध्ये कशाचं उत्पादन कुठे कोणत्या पद्धतीने करायचं याबाबतचे निर्णय मार्केट मेकॅनिझम किंवा बाजार यंत्रणा घेत असते, त्याला आपण भांडवलशाही असं म्हणतो. म्हणजे एका बाजूला ग्राहक राजा आहे आणि उत्पादकाला उत्पादन विक्री विस्तार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. असा बाजारपेठेचा किंवा असा अर्थव्यवस्थेचा जो प्रकार आहे त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था आपण म्हणतो. दुसऱ्या बाजूला याच्यावर पूर्णतः नियंत्रण हे सरकारचं आहे, सरकार सगळं निर्णय घेत असतं. अशा प्रकारच्या साम्यवादी अर्थव्यवस्था की ज्याच्यामध्ये मर्यादित स्वरूपामध्ये स्वातंत्र्य आहे पण संपूर्णपणे नैसर्गिक साधन संपत्तीवर सरकारची मालकी आहे, अशा साम्यवादी अर्थव्यवस्था. आणि दुसऱ्या बाजूला सर्व प्रकारचं स्वातंत्र्य असलेल्या बाजारपेठेमधील मागणी पुरवठ्यातून वस्तूची किंमत निर्माण होईल. कशाचं उत्पादन करायचं, कुठे करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं याबाबतचा निर्णय तो उत्पादक घेईल. कारण ज्या बाजारपेठेमध्ये ज्या वस्तूला मागणी आहे तोच उत्पादक त्या वस्तूची निर्मिती करेल आणि तोच विक्री करेल. अशा प्रकारची जी व्यवस्था आहे त्याला आपण भांडवलशाही असं म्हणतो. आपल्याला माहित आहे 1990 पर्यंत आणि दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जागतिक बाजारपेठेची विभागणी किंवा अर्थव्यवस्थांची विभागणी दोन गटामध्ये झाली गेली होती. एक भांडवलशाहीचा पुरस्कार करणारी अर्थव्यवस्था, त्याला अमेरिकन अर्थव्यवस्था किंवा अमेरिका आपण म्हणतो, त्याच्या अधिसत्तेखाली असणारे जे देश होते किंवा त्यांना सपोर्ट करणारे एक देश होते. आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या विरोधी असणारी व्यवस्था जी होती त्याला साम्यवादी अर्थव्यवस्था म्हणतो. त्याचा आपल्याला माहित आहे की रशिया हा नेता होता आणि रशियाच्या अनुषंगाने इतर अर्थव्यवस्था होत्या. तुम्हाला माहित असेल पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी, पश्चिम आणि पूर्व जर्मनी याचं विभाजन का झालं गेलं होतं, तर पश्चिम जर्मनी म्हणजे भांडवलशाही राष्ट्र आणि पूर्व जर्मनीमध्ये साम्यवादी अर्थव्यवस्था राष्ट्र. म्हणजे दोन गटामध्ये दोन जे गट होते, एक साम्यवादी गटाचं नेतृत्व करणारा रशिया आणि दुसरं भांडवलशाही अर्थव्यवस्थांचं किंवा भांडवलशाही गटाचं नेतृत्व करणारा अमेरिका. म्हणजे जगाची विभागणी दोन दृष्टिकोनातून त्या कालखंडामध्ये झाली गेली होती. दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, आपल्याला माहित आहे उत्तर कोरिया हा साम्यवादाचा पुरस्कार करणारा आणि दक्षिण कोरिया हा भांडवलशाहीचा पुरस्कार अमेरिकेच्या आधिपत्याखाली. आणि म्हणून पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनीचं एकीकरण झालं, ते राष्ट्र एकत्र आल्यापासून दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया एकत्र आले गेले नाही. किंवा युगोस्लाव्हिया त्याचे पण दोन वेगवेगळे राष्ट्र झाले गेले. म्हणजे सांगायचं तात्पर्य या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वस्तू आणि सेवेच्या किमती कशा निश्चित होतात त्या त्या बाजारपेठेच्या प्रकारावर अवलंबून आहे. आणि म्हणून जसं अर्थव्यवस्थेचा विस्तार आणि विकास होत गेला तस तसं जागतिक बाजारपेठेमध्ये बदल झाले गेले आणि त्याच्यामुळे व्याप्तीमध्ये उपभोग आणि बचत अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे Y = C+S. Y म्हणजे इन्कम, नॅशनल इन्कम, C म्हणजे कन्झम्पशन आणि S म्हणजे सेव्हिंग, बचत. म्हणजे आपल्याला मिळणारे जे उत्पन्न असतं किंवा जी प्राप्ती असते त्याची विभागणी आपण दोन भागामध्ये करतो. एक उपभोगावर खर्च करतो, दुसरं बचतीवर खर्च करतो. पण उत्पादनाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये आपलं उत्पादन वाढीचा दर कमी असतो आणि खर्च हा जास्त असतो. त्यावेळेस आपला बचत ही मायनस असते आणि सगळा खर्च उपभोगावर खर्च करत असतो. पण ज्या प्रमाणामध्ये उत्पन्न वाढत जातं तस तसं एका विशिष्ट पातळीपर्यंत उपभोग वाढतो आणि क्रमाक्रमाने उपभोगामध्ये उपभोग खर्चात घट होते आणि बचतीमध्ये वाढ होत जात असते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर पूर्ण रोजगाराची परिस्थिती निर्माण करायची असेल, 100% रोजगार निर्माण करायचा असेल तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल गुंतवणूक करावी लागते. अर्थव्यवस्थेमध्ये जर बचतीचा जर 35% असेल, बचतीचा दर जर 35% असेल तर त्या बचतीचं कन्व्हर्जन आपण भांडवल गुंतवणुकीमध्ये करतो किंवा त्याला कॅपिटल फॉर्म्युलेशन म्हणतो. आपण त्याला भांडवल निर्मिती किंवा भांडवल गुंतवणूक म्हणतो. जर 35%च्या आसपास असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती निर्माण होते असं केन्स सांगतो. केन्स अर्थशास्त्रज्ञ सांगतो की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती निर्माण करायची असेल तर त्या देशामध्ये असणारी फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय धोरण, सरकारचं धोरण आणि त्या देशातील मध्यवर्ती बँकेचं मौद्रिक धोरण, पैशाविषयक धोरण हे जर सुसंगत आणि गतिमान असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये मग बचत बरोबर गुंतवणूक होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये बचतीचं प्रमाण आपल्याला माहित आहे की 3 त्याच्यामध्ये असते.
सार्वजनिक क्षेत्रातील बचत म्हणजे सरकार बचत करत असतं, दुसरं खाजगी क्षेत्रातली बचत किंवा त्याला घरगुती बचत असं म्हणत असतो, आणि तिसरं कौटुंबिक क्षेत्र किंवा त्याला आपण म्हणत असतो म्हणजे आपण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बचत करत असतो. जर अर्थव्यवस्थेमध्ये बचतीचं प्रमाण वाढलं आणि बचतीचं रूपांतर भांडवल गुंतवणुकीमध्ये झालं गेलं तर साधारणपणे काय होतं तर पूर्ण रोजगाराची परिस्थिती निर्माण होते. आपल्याला माहित आहे की भारतातील बचतीचा दर हा फक्त 25% आहे, म्हणजे 10% तूट आहे आणि त्यामुळे 100% रोजगाराची निर्मिती अर्थव्यवस्थेमध्ये होत नाही. आणि म्हणून जसजसा अर्थव्यवस्थांचा विस्तार विकास हो, सैद्धांतिक स्वरूप अर्थव्यवस्थेमध्ये जे सैद्धांतिक स्वरूप म्हणजे आपल्याला माहिती आहे जसजसा अर्थव्यवस्था गतिमान होत जातात तसतसं त्या त्या कालखंडामध्ये निर्माण झालेले प्रश्न किंवा निर्माण झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समस्या प्रश्न आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शोध आणि संशोधन करून अनेक प्रकारचे सिद्धांत नियम तत्व मांडले जातात आणि ते मांडत असताना अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे बदल होतात आणि त्याचं स्वरूप म्हणजे आपण त्याला सैद्धांतिक सिद्धांत असं म्हणतो. जुने आणि नवे सिद्धांत याच्यामध्ये बदल आहे. सनातनवाद्याने मांडलेले आर्थिक विकासाचे सिद्धांत, नव सनातनवाद्याने मांडलेले आर्थिक विकासाचे सिद्धांत किंवा वर्तमानकालीन परिस्थितीमध्ये मांडलेले आर्थिक विकासाचे सिद्धांत, लोकांचा राहणीमानाचा दर्जा वाढवणे म्हणजे अन्न वस्त्र निवारा हे 3 जीवनावश्यक गरजा होत्या, परंतु काल परत्वे त्याच्यामध्ये बदल झाला गेला म्हणजे त्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण ऍड केलं गेलं. म्हणजे पूर्वीचे राहणीमानाचा दर्जा वाढावा याच्यासाठी मांडलेले जे सिद्धांत आहेत ह्या 3 तत्वावर होते, पण वर्तमानकालीन परिस्थितीमध्ये राहणीमानाचा दर्जा वाढवण्यासाठी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्यासाठी ज्या ज्या तत्ववेत्यांनी सिद्धांत मांडले गेले त्याच्यामध्ये मग 5 गोष्टी आल्या गेल्या. म्हणजे काल परत्वे सिद्धांतामध्ये बदल झाला गेला आणि गतिमान अर्थव्यवस्थेमध्ये गतिमान सामाजिक बदलामध्ये सोशल चेंजेस मध्ये हे सर्व होत असतं. आणि म्हणून व्याप्ती जेवढे प्रश्न तेवढ्या समस्या तेवढे प्रश्न जेवढे आहेत त्याला आपण काय होतो अर्थशास्त्रीय संशोधनाची व्याप्ती म्हणतो. प्रश्न निर्माण झाला की व्याप्ती वाढली. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे पहिल्या चॅप्टर मधला तो म्हणजे पर्पज अँड ऑब्जेक्टिव्ह इन सोशल सायन्स रिसर्च. सामाजिक शास्त्राचे संशोधनाचे उद्दिष्टे हेतू. त्याच्यामध्ये 2 बाजू आहेत, एक सैद्धांतिक उद्देश थेरॉटिकल ऑब्जेक्ट्स आणि दुसरं ऑपरेशनल किंवा त्यालाच आपण व्यावहारिक किंवा उपयोजित संशोधन असं म्हणतो. 2 उद्देश, एक उपयोजित आणि दुसरा सैद्धांतिक. आता सैद्धांतिक उद्देश काय आहे, कुणीतरी केव्हा तरी कोणत्या तर कारणामुळे त्या समस्येचं संशोधन केलेलं असतं, शोध लावलेला असतो आणि त्याचं लिखित स्वरूपामध्ये मांडणी केलेली असते आणि ते आपण काय करत असतो ग्रंथालयामध्ये किंवा आता आजकालच्या याच्या इंटरनेट किंवा www.च्या मार्फत याहू असेल किंवा गुगलच्या मार्फत सर्च करतो आणि ते पाहत असतो. आता कोविड-19 जो आहे अशा प्रकारचा कधी होता का, त्याचा आपण काय करतो ते इतिहास शोधत असतो. तशा प्रकारचे कुठले रोग आले होते किंवा तशा प्रकारच्या साथी आल्या होत्या, प्लेगची साथ असेल याच्यामध्ये किती लोक मेले गेले आपल्याला माहित आहे. 18व्या शतकाच्या शेवटी आणि 19व्या शतकाच्या 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय गेले प्लेगची साथ आलेली होती आणि त्याच्यामध्ये अनेक लोक मेले गेले. म्हणजे आपण काय करतो त्या काळाची तुलना करतो आणि अशा प्रकारचा भयंकर असलेला डिसीज किंवा रोग होता का ह्याचा शोध घेत असतो. मग हे काळ कधी घेतो, कसा घेतो, तर कुणीतरी त्याचे संशोधन केलेलं असतं, ग्रंथ रूपाने त्याची माहिती संकलित केलेली असते आणि म्हणून त्याला आपण सैद्धांतिक संशोधन असं म्हणतो. आणि दुसरं उपयोजित संशोधन किंवा त्यालाच आपण व्यावहारिक संशोधन म्हणतो. आपणाला एखादी समस्या प्रश्न निर्माण झाली गेली ती समस्या प्रश्न समग्र अर्थव्यवस्थेला समग्र लोकांना तो भेडसावतो, त्यावेळेस तात्काळ त्याच्यावर निराकरण करणे, तात्काळ त्याच्यावर मात करणे, तात्काळ त्याच्यावर उपाययोजना करणे, तात्काळ त्याचे धोरणात्मक निर्णय घेणे याच्यासाठी जे संशोधन केलं जातं त्याला ऍक्शन रिसर्च, त्याला कृती संशोधन म्हणलं जातं आणि ते कृती संशोधन म्हणजे व्यावहारिक संशोधन किंवा उपयोजित संशोधन होत. तुमची प्रश्न तात्काळ निर्मूलन करणे त्याला आपण काय म्हणतो, त्याला उपयोजित संशोधन असं म्हणत असतो. आणि म्हणून त्याच्या 2 उद्देश आहेत संशोधनाचे, 2 उद्देश, एक सैद्धांतिक उद्देश